हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत पनीर मसाला रेसिपी शेअर करणार आहेत. तर मी एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहेत. त्यात तेजपत्ता व थोडे जिरे टाकले. नंतर चिरलेला कांदा, अद्रक, लसूण आणि एका टोमॅटोचे काप आणि त्याचबरोबर 4 ते 5 काजूचे तुकडे हे सर्व मिक्स करून त्यात मी 1 चम्मच धने त्याचबरोबर कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मऊ होईपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे. परतून झालं की एका प्लेटमध्ये त्याला पूर्ण थंड करून त्याची छान पेस्ट तयार करायची आहे. त्याच कढाईमध्ये मी पनीर परतून घेते. पनीर परतून झाले की भाजी करायला घेते आहे. त्यात मी 1 चम्मच जिरे आणि तयार करून घेतलेला तो मसाला हे सर्व छान आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. मसाला परतला की यात आपल्याला बेसिक मसाले म्हणजे हळद पावडर, लाल तिखट, त्याचबरोबर यात मी धने पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे. हा गरम मसाला मी घरी तयार केलेला आहे. मी यात कोणत्याही प्रकारचा पनीर मसाला वापरलेला नाही. घरी तयार केलेला मसाला हा स्ट्रॉंग असतो म्हणून मी यात कोणत्याही प्रकारचा पनीर मसाला वापरलेला नाही आहे. नंतर मी यात चवीनुसार मीठ व थोडं कोथिंबीर आणि नंतर थोडं पाणी घालून मसाला छान झाकून शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनटं शिजवून झाल्यावर तेल सुटलेलं आहे. यात आपल्याला फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालून पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि झाकून आपल्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला भाजी ही झाकून छान शिजवायची आहे. त्यानंतर भाजी छान शिजलेली आहे. यात मी कस्तुरी मेथी आणि वरतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.